नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस लेसन मधला बघा पहिला लेसन आहे आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया। बघा मोमेंट ऑफ इनर्शिया मधला पहिला टाइप मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन। बघा खूप इझी असा टाइप आहे आणि हे जे सम जे आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। लक्षात घ्या, आता पहिले एक्झाम्पल बघा, डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन। बघा तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्हाला रेक्टँगलचे बघा डायमेन्शन दिलेले 100 mm बाय 200 mm। बघा एक रेक्टँगल घ्या, बघा हा एक आपल्याकडे रेक्टँगल आहे 100 mm आणि हा हिची डेप्थ तुम्हाला दिली ती आहे 200 mm। mm म्हणजे मिलीमीटर, हेच लक्षात घ्या। ही आपल्याला दाखवली ब्रेथ आणि ही जी आपल्याकडे इथे आहे ही आहे डेप्थ। म्हणजे गिवन मध्ये बघा B इज इक्वल टू 100 मिलीमीटर अँड डेप्थ इज इक्वल टू 200 मिलीमीटर। म्हणजे आपण गिवन लिहून घेतलं बघा, ब्रेथ आणि डेप्थ। नेक्स्ट बघा, डीप अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड अँड पॅरलल टू द 100 मिलीमीटर साइड। बघा 100 मिलीमीटर साइडला इथे एक सेंट्रॉइड बघा आपला हा, आता तो इथं पॅरलल म्हटला तिथं आपल्याकडे तो XX आणि लक्षात, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, लक्षात घ्या टू फाइंड, म्हणजे आपल्याला पहिलं फाइंड आउट करायचं आहे IXX। त्यानंतर बघा ऑल्सो डिटरमाइन रेडियस ऑफ गायरेशन। बघा रेडियस ऑफ गायरेशन आपण KXX याने डिनोट करतो। आणि थर्ड नंबरला बघा अबाउट द सेम ऍक्सिस अँड मोमेंट अबाउट इट्स बेस, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बेसचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे I बेस। बघा तीन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे। एक्झाम्पल तुम्हाला हे 6 मार्कासाठी येऊ शकतं, प्रत्येक गोष्ट फाइंड आउट करायची त्याला तुम्हाला 2-2 मार्क मिळतील। बघा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे पहिला IXX, बघा एक नंबर पहिले फाइंड आउट करून घेऊ। IXX is equal to BD cube divided by 12। बघा B ची व्हॅल्यू दिसते बघा, B 100 into D बघा 200 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12। बघा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे IXX फाइंड आउट होईल। बघा इथं 100 into 200 चा क्यूब डिवाइड बाय 12। बघा याचा आन्सर जे आपल्याकडे आहे 66.67 into 10⁶ mm⁴। बघा मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे काही युनिट जे आहे, युनिट तुम्हाला काढायचं आहे mm⁴, म्हणजे मिलीमीटर⁴। बघा युनिट देणं खूप गरजेचं आहे, युनिटला सुद्धा तुम्हाला मार्क मिळाले, अर्धा मार्क युनिटला असतो, म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट बघा mm⁴। युनिट लर्न करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर बघा रेडियस ऑफ गायरेशन, मग तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे। रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे √IXX अपॉन एरिया, बरोबर। तर लक्षात घ्या इथं इज इक्वल टू, मी काय करतो IXX एरिया दिलाय, एरिया कोणाचा काढायचा तर रेक्टँगलचा। बघा तर एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, ही ब्रेथ इनटू डेप्थ, म्हणजे बघा इथं B इनटू D, बघा KXX म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन। बघा IXX 66.67 into 10⁶ लक्षात, डिवाइड बाय B इनटू D 100 into 200, व्हॅल्यू पुट अप करा B च्या आणि D च्या। बघा B ची व्हॅल्यू जी आहे 100 into D ची व्हॅल्यू 200। बघा इज इक्वल टू 66.67 into 10⁶ डिवाइड बाय 100 into 200। बघा रूट आन्सर, म्हणजे याचं जे आन्सर आपल्याकडे निघालंय ते आहे 57.74 मिलीमीटर।
बघा रेडियस ऑफ गायरेशनचं जे काही युनिट जे आहे ते आपण काय लिहिलंय मिलीमीटर. तुम्ही म्हणा तर मिलीमीटर कसं आलं लक्षात घ्या. मी तुम्हाला फक्त युनिटचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. म्हणजे 66.67 into 10⁶ आहे. बघा याचं युनिट किती होतं mm⁴ आणि लक्षात डिवाइड बाय याचं युनिट बघा 100चं इथं आहे मिलीमीटर आणि डेप्थचं पण किती मिलीमीटर. समजा इथं मिलीमीटर इंटू मिलीमीटर आणि लक्षात म्हणजे इथं लक्षात घ्या मिलीमीटर⁴ मिलीमीटर इंटू मिलीमीटर म्हणजे मिलीमीटरचा स्क्वेअर आणि लक्षात इकडे बघा याला डिवाइड केलं मिलीमीटर स्क्वेअर मिलीमीटर⁴ डिवाइड केलं म्हणजेच अंडर रूट मध्ये कोण उरतोय मिलीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे बघा रूट पण आहे स्क्वेअर पण आहे म्हणजे तो निघून जातो म्हणजे कोण उरतो तुमच्याकडे मिलीमीटर. म्हणून अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशनचं जे काही युनिट आहे ते युनिट आपल्याकडे आहे मिलीमीटर. म्हणजे एवढं म्हणजे अशा कॅल्क्युलेशन नुसार त्याचं युनिट इथं ठरतं मिलीमीटर. म्हणून तुम्ही डायरेक्टली समजा कधी विचारलं गेलंच तर तुम्ही मिलीमीटर डायरेक्टली आन्सर लिहून टाका. आलं लक्षात. फक्त ते युनिट आलं कसं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा म्हणजे रेडियस जसं मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट mm⁴ तसंच रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट आहे मिलीमीटर म्हणजे mm. त्यानंतर बघा थर्ड कंडिशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. बघा I बेस इज इक्वल टू Ixx प्लस a इंटू h स्क्वेअर. बघा पुढे Ixx ऍज इट इज लिहा प्लस एरिया. बघा एरिया ऑफ रेक्टँगल काय एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे b इंटू d म्हणजे ब्रेथ इंटू डेप्थ इंटू h स्क्वेअर. आता h लक्षात घ्या. आता तुमच्याकडे Ixx ची व्हॅल्यू आलेली आहे b इंटू d याच्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहे h तुमच्याकडे नाहीये तर h बघा म्हणजे d डिवाइड बाय 2 म्हणजे सेंट्रॉइड काढायचे आपल्याला. तर डेप्थ बघा डेप्थ तुम्हाला किती दिसते इथे 200 डिवाइड बाय 2 म्हणजे हा आपल्याकडे निघतो 100 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने तुम्ही आता h सुद्धा इथे फाइंड आउट केला. बघा आता सगळ्या व्हॅल्यू आता आपल्याकडे आलेल्या आहे फक्त व्हॅल्यू पुटअप करा. Ixx ची व्हॅल्यू बघा Ixx ची व्हॅल्यू 66.67 into 10⁶ प्लस त्यानंतर बघा b इंटू d म्हणजे 100 इंटू 200. बघा 100 इंटू 200 इंटू h स्क्वेअर. h बघा h तुम्ही इथे फाइंड आउट केला आहे 100 त्या 100 चा स्क्वेअर. बघा याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. बघा पहिलं आपण या साइडचं कॅल्क्युलेशन करू. बघा म्हणजे 100 इंटू 200 इंटू 100 स्क्वेअर. त्यानंतर बघा प्लस हे ऍड करा 66.67 इंटू 10⁶. बघा याचं जे काही आन्सर आपल्याकडे निघालंय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस 266.67 इंटू 10⁶. बघा इथे सुद्धा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच काढलाय म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपल्याकडे युनिट आहे mm⁴. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या न्यूमेरिकल मध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन आणि बेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया या गोष्टी आपण इथे फाइंड आउट केल्या. फक्त युनिट मात्र खूप महत्त्वाचे. प्रत्येक युनिटला अर्धा मार्क असतो म्हणून युनिट मात्र विसरू नका.